जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2026च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मानखटाव तालुक्याच्या राजकारणात सध्या हालचालींना वेग आलाय। विविध राजकीय गटांकडून रणनीती आखली जात असताना शेखरभाऊ गोरे गटाने मात्र आघाडी घेत संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करणे, विकास कामांचा लेखाजोखा मांडणे आणि जनतेशी थेट संवाद वाढवणे या त्रिसूत्रीवर शेखरभाऊ गोरे गटाची पुढील वाटचाल दिसून येत आहे। अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी काही जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांमध्ये उमेदवारांची नावे जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात असून त्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क रंगले आहेत। आंधळी जिल्हा परिषद गटातून सोनल शेखर गोरे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहे। या गटात गोरे गटाची पकड मजबूत असल्याने येथे आगामी निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कुकुडवाड जिल्हा परिषद गटासाठी शेखरभाऊ गोरे गटाकडून राजेंद्र ब्रह्मदेव जाधव यांचे नाव चर्चेत असून स्थानिक प्रश्नांवरील त्यांची जाण आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा हे त्यांचे प्रमुख बळ मानले जाते। पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने पाहता कुकुडवाड पंचायत समिती गणातून पूनम प्रसाद माने या संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत। महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याच्या गोरे गटाच्या भूमिकेमुळे या नावाकडे विशेष लक्ष वेधलं जातंय। वरकुटे मलवडी पंचायत समिती गणातून नाता भोजा काळेल यांचं नाव पुढे येत असून या परिसरात गोरे गटाची ताकद वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे येथे ही निवडणूक लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत। तसेच कातरखटाव गटातील दरुज पंचायत समिती गणासाठी विजय मोहन काळे हे संभाव्य उमेदवार असल्याची माहिती असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जातंय। एकंदर पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2026च्या निवडणुकांसाठी शेखरभाऊ गोरे गटाने नियोजनबद्ध तयारी सुरू केली असून संभाव्य उमेदवारांच्या या चर्चेमुळे मानखटाव तालुक्यातील राजकारणात नवी चैतन्याची लाट जाणवत आहे। अधिकृत घोषणा झाल्यानंतर ही राजकीय समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने वळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय।